महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छातडावर प्रहार केला, त्या राष्ट्रमाता, विश्वमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ आणि व्यासपीठावरील अध्यक्ष गुरुजन वर्ग, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रशिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून राजमाता जिजाऊंची जयंती, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापशाली संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा जन्मदिवस. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम, सामर्थ्य यांचा संगम आहे. आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली. मुघलांच्या अन्यायाचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतःचे सरकार स्थापन करण्याचे महत्त्व त्यांना कळले. स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवरायांवर नितांत श्रद्धा निर्माण केली. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील महकर तालुक्यातील सिंदखेड गावात झाला. त्या मराठा लखुजीराजे जाधव यांच्या कन्या होत्या. सिंदखेड मध्येच त्यांनी राजकारण आणि युद्धकलेत प्रभुत्व मिळवले होते. पुढे जिजाऊंनी त्याचा उपयोग शिवरायांना शिक्षण देण्यासाठी केला. डिसेंबर 1605 मध्ये जिजाबाईंचा दौलताबाद येथील शहाजीराजांशी विवाह झाला. 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजींचा जन्म झाला. जिजाऊ तरुण शिवाजीराजांकडे राहण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. तेव्हा पुण्याची अवस्था फार वाईट होती. शहाजीराजांचे विश्वासू सहकारी दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने पुणे शहराचा पुनर्विकास झाला. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाऊंनी शिवाजीराजांना भक्कम मार्गदर्शन केले. महाभारत आणि रामायणातील कथा सांगून राष्ट्र आणि धर्माला न्याय देण्याचा धडा शिवाजी महाराजांना शिकवला. प्रभुत्व मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे हा शिवाजीराजांच्या समजुतीमागे जिजाऊंची संस्कृती कारणीभूत होती. जिजाऊंनी शिवाजीराजांना राजकारण करण्याचे, समान न्याय देण्याचे आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे धैर्य दिले होते. शस्त्रास्त्र प्रशिक्षणावर जिजाऊंची करडी नजर होती. शिवरायांच्या 8 विवाहांमागील मुख्य उद्देश हा विखुरलेल्या मराठी समाजाला एकत्र आणण्याचा होता. शिवाजी महाराजांना मुघल बादशहाने आग्रा येथे कैद केले तेव्हा स्वराज्याची सत्ता जिजाऊ मातेच्या हाती होती. हिंदवी स्वराज्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक शत्रूशी जिजाऊंच्या निर्भय पद्धतीने मुकाबला करण्याचे ध्येय छत्रपती शिवरायांना मिळाले. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकवले की प्रत्येक पराक्रमी व्यक्तीने कैदेत असलेल्यांना स्वातंत्र्य द्यावे. शहाजीराजांची कैद आणि सुटका, अफजल खानाचे संकट, आग्र्याहून सुटका, वेळोवेळी झालेली राजकीय उलथापालथ अशा अनेक प्रसंगी जिजाऊंचे मार्गदर्शन शिवाजीराजांना मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज मोठमोठ्या मोहिमांवर असताना जिजाऊंनी स्वतः राज्याच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवले होते. मुलांना वडिलांकडून कर्तव्य आणि आईकडून सद्गुण आणि प्रेम मिळते, पण जिजाऊ याला अपवाद आहेत. शहाजीराजांच्या अनुपस्थितीत त्यांनी दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. जिजाऊंनी केलेल्या या संस्कारांच्या बळावर छत्रपती शिवाजीराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंनी आपल्या मुलाला सिंहासनावर बसलेले
प्रेमळ प्रोत्साहन आणि वेळोवेळी मार्गदर्शन करताना पाहेपर्यंत लढा दिला. 17 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजीराजे यांचा रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी त्यांनी स्वतंत्र मराठा स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला. शेवटी जाता जाता एवढंच बोलेल, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.